आज आपण अवघ्या 2 मिनिटात पौष्टिक पेढे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. साखर, गूळ, मिल्क पावडर, मावा यापैकी कशाचाच वापर न करता आज आपण हे पेढे बनवणार आहोत. फक्त 2 साहित्य आपल्याला लागणार आहेत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी इतके खजूर घ्यायचे आहेत. खजुराच्या बिया आणि देठं काढून घ्यायची आहेत. इथे मी काळे खजूर घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही खजूर घेऊ शकता. सोबतच आपल्याला अर्धा वाटी भाजलेले चणे घ्यायचे आहेत. चण्याचं साल काढून घेतलेलं आहे. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे आणि वाटलेलं जे मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर का साचा वापरायचा असेल पेढे बनवण्यासाठी तर तुम्ही साचा सुद्धा वापरू शकता. असं गोलाकार करून थोडासा चपटा करायचा आहे आणि असा खड्डा द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स लावायचा आहे. मी इथे काजूचा तुकडा लावणार आहे. आपला पेढा बनवून तयार आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व पेढे बनवून घ्यायचे आहेत. हे पेढे ज्यांना मधुमेह आहे अशी व्यक्ती सुद्धा खाऊ शकते. आपले प्रोटीन रिच पेढे बनवून तयार आहेत. रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.